पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे जे असते, पण नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे। आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला। कारण जर का आपण सांगून सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही। नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो। एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर, म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे, त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गिळायची आता। हा कावा यांचा डाव हा काही नव्याने आला याच्यातला भाग नाही, हा अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे। आता पिढ्या बदलत आहेत, नवीन पिढ्या आल्यात, पण पिढी जरी नवीन आली तरी आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे, काय त्याग केलेला आहे हे आपण विसरता कामा नये। या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल। आणि त्याही वेळेला मोरारजी देसाई होते, गुजरातचेच मुख्यमंत्री होते, द्विभाषिक राज्याचे, आणि त्यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते, शूट ॲट साईट, गोळ्या घालात, गोळ्या तुम्हाला दिल्यात ती माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत। मराठी माणूस रस्त्यावर दिसला, आंदोलन करताना दिसला तर त्याला गोळ्या घालून ठार मारा, हा आदेश देणारा मोरारजी नरराक्षक हा गुजरातचाच होता। तेव्हापासून त्यांचे हे सगळे डाव आहेत। गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। इमान विकणारे खूप झाले, आजही आहेत, गुडघे टेकतायत। मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोसलं कसं। हे आईच्या कुशीवरती वार करणारी अवलाद आपण शिवसेनेने त्यांना वाढवलं, मोठं केलं, आणि आईच्या कुशीवर हे बेलाशक वार करतायत आणि त्यांच्या जोरावरती ही लोक आपल्याच डोक्यावरती जर का वरवंटा फिरवणार असतील तर त्या वरवंट्याचे तुकडे तुकडे करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आता आहे की नाही, ही परीक्षा मला वाटतं आपली आता शिवसेना प्रमुख घेत आहेत। मी काय दिलं तुम्हाला हे जर का शिवसेना प्रमुख तुम्हाला विचारतील, आपण काय सांगणार, काय दिलं तुम्ही? मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही। किती अमित शहा आले, एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला, अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला। प्रचार सुरू होईल, धूमधडाक्यात कधी आता निवडणूक येईल। एक तर पहिली गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतोय की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल। सगळ्यांनी मिळून ठरवू, आम्ही काय वाटेल ते करायचं। म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला? एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे। उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही। स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम